दिला तर दणकाच, मोडला तर मनकाच, बोलतो तर एकदाच आणि झुकतो तर मुद्राच, आणि तोही फक्त आणि फक्त शिवछत्रपतींनाच. प्रतिपचंद्र लेखे व वर्धीश विश्ववंदिता स्या स्वराधीश्वर शिवसेचा मुद्रा भद्राय राजते. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला हर एक जातीचा, हर एक धर्माचा माझा मावळा जोडून उभा राहिला तर हे स्वराज्य उभे राहील, ही भावना तळमळपर्यंत रुजवणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. आजी ज्या राजपुत्राचं नाव ऐकलं आमच्या घरातल्या मायला असं वाटतं, असं पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवं होतं, असा जगातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. आजी ज्या राजपुत्राचं नाव ऐकलं आमच्या नसामधून रक्त खळबळून उठतं, अशा राजाने आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं आम्ही चुकून मुंग्याच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण जर आमच्या वाटेला कोणी आलं तर त्याला आडवा फाडल्याशिवाय राहत नाही. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती जात, अशी मराठ्यांची जात, असा जगातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज. आजकाल असं म्हणतात जिथे मस्तक टेकवायचे ते नतमस्तकाच्या नमस्काराच्या जागा हल्ली कमी होत चालले, परंतु ज्या राजाचं नाव ऐकतात ते मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या शब्दात विद्येचे महत्व सांगणारे राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुले. बापा जेवणाचे ताट सोडा, कोणाला कपडे देऊ नका, पण पोराला शाळेत पाठवा, या शब्दात शिक्षणाचे महत्व सांगणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज. माझ्यासारखा सामान्य मुलगा या ठिकाणी बोलू शकतो. त्यांच्या कार्यामुळे खऱ्या अर्थाने मुलींना शिक्षण घ्यायला मिळाले. त्या शिक्षणाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. प्रथमतः या सर्व महामानवांना अभिवादन करतो व छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो, मानाचा मुद्रा करतो, मानाचा मुद्रा करतो. ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात, ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात, आणि महाराष्ट्रात एक वाघ होऊन गेला त्यांना शिवराय म्हणतात, त्यांना शिवराय म्हणतात. महाराज ही आमचे दौलत आहे. महाराजांना मी स्वतःच्या आदर्श स्थानी मानतो. काय केलं इथल्या माणसांना कायम प्रश्न पडतो, काय का होतं महाराजांकडे. सरदाराचा पोरगा छत्रपती झाला होता, पण प्रवास फार सोपा होता. महाराजांनी गोष्ट कोमली. महाराजांमध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे निष्ठा. निष्ठा एकाला सोपा जातो, निष्ठा आमल्या तानाला जिगर लागतं, काळीच लागतं, सगळं सोडून द्यावं लागतं. एकदा तानाजी मालुसरे आले राजांना भेटायला. राजा पोराच्या लग्नाची पत्रिका आणली बरं का, आणि राजा तुम्हाला लग्नाला यायचंच आहे बरं का. राजा लगीन तेवढा पोराचं चुकाचं नाही बरं का. राजा म्हटलं अरे ताना पोराचं लगीन काढलं सोय, अरे कोणाला घ्यायचं म्हणतोय, तू लगीन आवरून घेतो आम्ही कोणाला जिंकून येतो. ताना म्हटलं राजा कोणाला घ्यायचं म्हणताय, मी निघालो. आणि ताना तुझ्या रायबाचं लग्नाचं काय. नाही राज आधी लगीन कोणाचं, मग माझ्या रायबाचं. गेला 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 ताना असा गेला, रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही. गेला ताना निघून गेला, गड आला पण सिंह गेला. पण महाराजांनी काय केलं माहिती, महाराजांनी त्या रायबाचं लग्न लावून दिलं. तुम्ही कधीतरी संभाजीनगरला गेलात तर संभाजीनगरला दौलताबाद नावाचा एक किल्ला आहे. त्या किल्ल्याला चारी बाजूनी खंडक आहे. खंडक म्हणजे काय, चारी बाजूनी कोरलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये मगरी सोडल्या आहेत. किल्ल्यावरती जायला नेला फक्त एकच दरवाजा आहे. दूरदृष्टी बघा महाराजांची. राजा एकदा त्या किल्ल्यावरती गेले, तो दौलताबाद किल्ला सगळं महाराजांनी बघितला. इंदलकरांना म्हणाले इंदलकर किल्ला कसा आहे. इंदलकर म्हणाले महाराज अतिशय सुंदर किल्ला आहे, किल्ला खूप छान आहे. इंदलकर किल्ला छान आहे, किल्ला सुंदर आहे, पण इंदलकर या किल्ल्यामध्ये एक चूक आहे. महाराज माझ्या लक्षात नाही आलं म्हणाले इंदलकर या किल्ल्यामध्ये एक चूक आहे. ती चूक कशी, या किल्ल्यावरती जायला न्यायला फक्त एकच दरवाजा आहे. इंदलकर या किल्ल्याला दुसरा दरवाजा पाहिजे होता. यदा कदाचित सैन्य फितुरीनेवरती आलं आणि गड ताब्यात घेतला तर गडावरच्या सैन्यानं जायचं कुठं. इंदलकर स्वराज्यातल्या सगळ्या किल्ल्यांना दुसरा दरवाजा तयार करा, स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्याला दुसरा दरवाजा तयार करायला लागा. इंदलकरांनी स्वराज्यातल्या सगळ्या किल्ल्यांना दुसरा दरवाजा तयार केला. रायगड सुद्धा इंदलकरांनीच बांधला. त्या रायगडाला सुद्धा दुसरा दरवाजा, त्या दरवाजाचं नाव म्हणजे वाघ दरवाजा. दूरदृष्टी बघा महाराजांची. महाराजांचे वाक्य सत्यात उतरलं. सत्यात उतरलं म्हणजे काय झालं, जेव्हा राजाराम महाराज गडावरती होते आणि संपूर्ण रायगड ज्यावेळी जाफर खानाने जाळला होता, संपूर्ण काफिखाने वगैरे ते सगळे होते, त्यावेळेस रायगड संपूर्ण जळत होता. जळताना रायगड ताब्यात घेतलाय, जायचं कुठून. त्यावेळी राजाराम महाराज राणी माँसाहेब आणि सगळे सैनिक वाघ दरवाजाच्या साह्याने जिंजी किल्ल्यावरती गेले. सुखरूप गेले जिंजी किल्ल्यावरती. ही महाराजांची कल्पना होती. रायगड कधी बघितलाय का, रायगड कधी बघितलाय. महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय, शिवनेरी. महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय, रायगड. शिवनेरीचे पहिले दोन अक्षर म्हणजे शिव आणि रायगडचे पहिले दोन अक्षर म्हणजे राय. हे दोन शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो, त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय. आयुष्यात लग्न झाल्यावरती एक वेळ महाबळेश्वरला नाही गेले तर चालेल, पण आयुष्यात एकदा तरी आपल्या महाराजांचा रायगड बघून या. का कायम प्रश्न पडतो, बाबा या लोकांनी महाराजांना काय दिलं. महाराजांनी या लोकांना काय दिलं, तर महाराजांनी या लोकांना स्वतःचं प्रेम दिलं. महाराजांनी स्वतःच्या स्वराज्याचं नाव काढलं, स्वतःच्या राज्याचं नाव काढलं. स्वराज्य स्व म्हणजे माझं. तुला वाटतं तुझं राज्य सुखरूप राहावं, तुला वाटतं तुझ्या राज्यामध्ये काहीतरी मायमाऊलीचं संरक्षण व्हावं, तुला वाटतं ना, तू कर, तू लढ. इथली माणसं शेतकऱ्याच्या पल्ल्यावरती जाऊन उभी केली. राजा एकदा सहज एक सरदाराचा वेश घेऊन चालत होते. एक शेतकऱ्याचा 12 वर्षाचा वर्ग, त्यानं कधी आयुष्यात महाराजांना बघितलं नाही. त्याला एवढंच त्याच्या वडिलांनी सांगितलं की बाबा रे आपल्या
राजाने सांगितलं की स्वतःची शेतीची राखण स्वतः करायची. राजा एकदा सरदाराचा वेश घेऊन आले होते, मुघल सरदाराचा. त्या 12 वर्षाच्या पोरानं बघितलं, तो महाराजांच्या पुढे जाऊन उभा राहिला. कुणीकड म्हणाला, राजा म्हणाले, रे चल हट रे, खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंदड्या उडविल राई 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 राई. एवढ्या 12 वर्षाचं पोरग काय जिगर आहे हो, खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंदड्या उडविल राई राई राई. एवढ्या हे जिगर आहे ना, हे जिगर इथल्या मातीमध्ये महाराजांनी निर्माण केलं. महाराजांनी निर्माण केलं. आजकालच्या बायका कशा कौतुक करतात पोरांचं, आमचा रावणा कोणाच्या अड्ड्यात जात नाही, कोणाच्या मध्यात का चाटता का त्याला, कोणाच्या अड्ड्यात जात नाही, कोणाच्या मध्यात जात नाही. मासाहेब जिजाऊ अशा म्हणले असतं तर, आमचा शिवबाना कोणाच्या घराला जात नाही, शेजाऱ्याकडे जात नाही, पाजाकडे जात. तो अफजल खान त्याच्याकडे वाकून सुद्धा बघत नाही. हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असतं का? हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असतं का? सांगितलं साहेबांनी, जावं शिवाजी राजा बापाचा बदला अफजल खानाचा याच मातीचं काढून सांगितलंय काय नाही आपल्या पोराला. तुम्हाला माहिती आहे आपल्या मातीचा रंग लाल काय? ताईंनो, जिम मध्ये 2 तास घाम घालणारा शाहरुख खान आमच्या पोराचा आदर्श जरूर असू द्या. काचेच्या फ्रेम समोर उभा राहून शायनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान आमच्या पोराचा आदर्श जरूर असू द्या. पण पोरांनो, एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की सकाळी 7 वाजेपासून ना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत 2 बैलांच्या पाठीमागे लाकडी नांगराचा उंडा घेऊन शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरांना आपला आदर्श असला पाहिजे. आपला बापच आपला आदर्श असला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपल्या मातीचा रंग लाल काय? आपल्या मातीचा रंग लाल यासाठी झाला, काही लोकांनी या मातीमध्ये स्वतःला जिवंतपणे काढून घेतला, त्यावेळी या मातीचा रंग लाल झाला. उगाच्या सह्याद्रीच्या आसमानाशी स्पर्धा करायला नाही गेला. काही लोकांनी या सह्याद्रीमध्ये स्वतःचे जिवंत स्मारक जिवंतपणे करून घेतली. काही लोकांनी या देशासाठी स्वतःच्या कतली देऊन गेलात, त्यामुळे या सह्याद्रीची उंची आसमानाला भेटायला गेली. इथल्या मातीचा कधी एखादा ढेकूळ घ्या आणि तो पाण्यावरती टाका, त्या पाण्यावरती आलेला लाल रंग हा मर्द मावळ्यांच्या रक्ताचा असेल. हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या झळकल्या चमकल्या तलवारी, मुघल पळती माघारी. राजा, अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, भगवाच लावला असता. धन्यवाद.